हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग जे पफ स्लीव्स आता चालू आहेत मी तुम्हाला कसे बनवायचे आहे ते दाखवणार आहे. त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे आणि ते कसे ड्रॉ करायचे असतात आणि स्टिच करून पण मी तुम्हाला दाखवणार की पफ स्लीव्स कसं स्टिच करायचं असतं, त्याच्यामध्ये किती ॲड करायचे असतात मेजरमेंट. तर आपण थोडा पण वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील. तर आपण पहिली एक नॉर्मल स्लीव्स काढून घेऊया. माझ्या स्लीवची लेंथ आहे 9 इंच. तर मी 9 इंचमध्ये 1 इंच ॲड करून 10 इंच घेणार आहे. मार्जिनसाठी 1 इंच ॲड करते. इथे 10 इंचावरती मी मार्क केलेलं आहे. दोन्ही साईडला मी 10 इंचावरती मार्क करत आहे. बघू शकता तुम्ही. आता दोन्ही साईडला 10 इंचावरती मार्क केल्यानंतर 3 इंचावरती आपल्याला त्याला डाऊन करायचं आहे. आता आपल्याला स्लीवचा आपण शेप काढून घेऊया. हे बघा, स्लीवचे मी एक उथळ आणि एक खोलगट असे दोन्ही शेप काढून घेतलेले आहेत. ही आपली मेन स्लीव्स आहे, जी आपल्याला 1 इंच ॲड करून जे आपण नॉर्मल स्लीव्स बनवतो ती स्लीव्स मी पहिली काढून घेतलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला किती मार्जिन वाढवायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता माझी रेडी स्लीव्स मला 9 इंचाची पाहिजे. तर मी 1 इंच वाढवून 10 इंचाची स्लीव्स घेतले, कारण आपल्याला मार्जिन हवे म्हणून. आता त्याच्यावरती तुम्हाला पफ काढायसाठी तुम्हाला किती घ्यायचं आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुमचे कस्टमर काय डिमांड करत आहेत, की तुम्हाला जास्त पफ हवा आहे की नॉर्मल पफ हवा आहे, त्याच्यावरती डिपेंड आहे. माझ्या कस्टमरनी मला पफ म्हणजे मला त्याने एक पिक दाखवला होता, त्याच्यामध्ये पफ बऱ्यापैकी दिसत होता. सो त्याच्यासाठी मी 3 इंच इथे वरती घेतलेलं आहे एक्स्ट्रा. 3 इंचावरती मी मार्क केलेले. तुम्ही 2 इंच, 2.5 इंच तुमचे कस्टमर जशी डिमांड करतील त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला किती इंच वाढवायचं आहे. 2 इंच वाढवू शकता, 2.5 इंच वाढवू शकता. आम्ही 3 इंच. माझ्या कस्टमरने मला जो पिक दाखवला होता त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पफ दिसत होता, त्याच्यामुळे मी 3 इंचावरती मार्क केलं आहे. आणि इथून मी 3.5 इंचावरती मार्क करणार आहे. जी मेन स्लीवचं आपण मेजरमेंट टाकलं होतं ना, तिथून 3.5 आणि वरती पण आपण जिथे 3 इंचावरती मार्क केलेलं तिथून पण 3.5 इंचावरती मार्क करून मी हा बॉक्स टाईपमध्ये बनवणार आहे. हे बघू शकता तुम्ही, मी बॉक्स बनवलेला आहे. आणि नंतरच्याला आपल्याला स्लीवचा शेप द्यायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मी स्लीवचा शेप दिलेला आहे. आणि आपल्याला जिथं 3.5 इंचावरती मार्क केलं आहे तेवढे आपल्याला इथे चुने टाकायचे. तर मी शेप तुम्हाला कट करून दाखवते. परत एकदा मी तुम्हाला सांगते, आपला जो स्लीवचं मेजरमेंट आहे त्याच्यामध्ये मी 1 इंच वाढवून पहिलं नॉर्मल स्लीवचा शेप काढून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पफ किती हवं आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला वरती किती वाढवायचं आहे. मी ह्याच्यामध्ये 3 इंच वाढवलेलं आहे आणि इथे 3.5 इंचावरती घेऊन हा पूर्ण स्क्वेअर बनवलेला आहे. आता मी ही स्लीव्स तुम्हाला कट करून दाखवते. तुम्ही बघू शकता मी स्लीव्स कट केलेले आहे. आणि आता इथे आपल्याला जो 3.5 इंचावरती आपण जो स्क्वेअर बनवलेला तिथे मी एक कट मारणार आहे. म्हणजे मला तेवढे पफ्स घ्यायचे आहेत स्टिचिंगमध्ये. हे बघा, आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते. या स्लीवचे दोन्ही पण शेप सेमच येतात, म्हणजे खोलगट किंवा उथळ असं काही नसतं त्याच्यामध्ये. आता हे जे मी मार्क केलं आहे इथून इथपर्यंत मला चुने टाकायचे आहेत, म्हणजे माझी जी नॉर्मल स्लीव्स आहे ती मला भेटून जाईल. आणि हे एवढ्या राऊंडमध्ये जो पफ आहे तो बनणार आहे. तर मी एकदा सेंटरला मार्क करून घेते. आता कपड्यावरती ठेवून आपण एकदा कट करून घेऊया. हा माझा फॅब्रिक आहे, ह्याच्यावरती ठेवून मी आता स्लीव्सचा शेप कट करणार आहे आणि मग तुम्हाला जोडून दाखवणार आहे.
आता ह्याला आपण अस्तर अटॅच करून करायचं आहे दोन्ही साईडला. ह्याच्यावरती दाबशिलाई मारून घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता मी अस्तर जोडून घेतलेला आहे. आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून टाकणार आहे. हे जे कट्स आहेत ते वरच्या कपड्याला पण दिसावेत म्हणून मी ते कट्स मारून घेते. कपडा आता सर्व करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कुठेही काय चुनी वगैरे किंवा कपड्याचा गोळा नाही झालेला आहे. पूर्ण प्लेन कपडा बसलेला आहे. हे बघा, माझे कट्स दाखवायसाठी मी तुम्हाला चॉकने एकदा मार्क करते. कपड्याचा कलर खूप डार्क आहे त्याच्यामुळे कट्स तुम्हाला दिसत असतील की नसेल, आय डोंट नो. आता हा बघा, हा कट्स आहे इथे, हा मध्ये सेंटर आहे आणि हा कट्स आहे. ओके, तर आता मी तुम्हाला सांगते, हे कट साईडच्या प्लेट्स अशा घ्यायच्यात. दोन्ही साईडचे प्लेट्स एकदम ऑपोजिट साईडला आले पाहिजेत. मी सेंटरपर्यंत आता ह्या प्लेट्स टाकणार आहे. आता बघा, मी सेंटरच्या प्लेट्स आहेत ते ह्या साईडून घेतलेले आहेत. आता सेंटरच्या ह्या साईडच्या प्लेट्स आहेत त्या उलट्या साईडून घ्यायच्या आहेत. दोन्ही समोर समोर एकदम ऑपोजिट आले पाहिजेत प्लेट्स.
हे बघा, तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगते, जे सेंटरपासून ह्या साईडच्या प्लेट्स होत्या मी त्या ह्या साईडून अशा प्लेट्स टाकलेल्या आहेत आणि इकडच्या एकदम दोन्ही साईडच्या अपोजिट प्लेट टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळे किती छान पफ आलं आहे तुम्ही बघू शकता. हे बघा, पफ खूप छान येतो आणि स्लीव्स घातल्यानंतर पण खूप छान दिसते. हे बघा, आणि प्लेट्स पण बघू शकता तुम्ही मी कसे टाकलेले आहेत प्लेट्स. आणि मी वन साईडचे टाकून दाखवलेत, दुसऱ्या साईडचे हवे असतील तर मी दुसऱ्या साईडचे पण कसे टाकायचे ते दाखवते तुम्हाला. एकदा आपण अस्तरचा कपडा जॉईन करून घेऊया. हे बघा, मी दुसऱ्या साईडचे स्लीव्सला अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि मार्कसुद्धा केलेले आहेत. हे मार्क केलेले आहेत. एवढेच आपल्याला पफच्या ज्या चुन्या आहेत त्या टाकायच्या आहेत. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते की मी चुन्या कशामध्ये टाकल्यात. ह्या प्लेट्स आहेत ते आपल्याला ह्या साईडला घ्यायचे आहेत. ओके, आणि दुसऱ्या सेंटरला आल्यानंतर दुसऱ्या साईडच्या प्लेट्स त्याच्या अपोजिट साईडला घेऊन प्लेट्स टाकायचे आहेत अशा टाईपमध्ये. ओके, तर मी तुम्हाला आता दाखवते की प्लेट्स कशा टाकायच्या आहेत त्या. हे बघा, मी प्लेट्स टाकलेले आहेत. दोन्ही साईडच्या प्लेट्स एकदम अपोजिट साईडला आल्या पाहिजेत, तेव्हाच तो तुमचा पफ एकदम परफेक्ट होणार आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते किती छान पफ आलेला आहे. बघा, दोन्ही साईडच्या प्लेट्स जेव्हा अपोजिट येतात तेव्हा तो पफ खूप छान होतो आणि अशा प्रकारच्या स्लीव्स घातल्यानंतर खूप छान दिसतात. त्याच्यामुळे आता तर सध्या तर ट्रेंडिंग ह्या स्लीव्स चाललेल्या आहेत. हे बघा, मी तुम्हाला दाखवते एकदा. हा पफ आहे तो जेव्हा आपण घातल्यानंतर ज्याला अशा टाईपमध्ये पफ वरच्या साईडला दिसतो आणि बाकी मग फिटिंग केल्यानंतर स्लीव्स आपल्या ॲक्युरेट होऊन जाते. जे आपण स्टिचिंगसाठी कपडा घेतला होता आणि पफसाठी घेतलेला ती स्लीव्स बसवल्यानंतर ॲक्युरेट जेवढी आपल्याला 9 इंचाची स्लीव्स आहे तेवढी भेटून जाणार आहे. मी दोन्ही साईडच्या स्लीव्स रेडी केलेल्या आहेत आणि तुम्हाला माझी पफ स्लीव्स कटिंगची आणि स्टिचिंगची पद्धत कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि तुमचे काही डाऊट असतील ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच.